लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. पैठणमध्ये इंदिरानगर येथे धारधार चाकू घुसवून 17 वर्षीय अल्पवयीन मुलाची केली निर्घृण हत्या. संशयित आरोपी नगरसेवक ईश्वर दगडे, विकास पवार, साईनाथ पवार यांच्यावर खून व अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल. बातमी पैठण येथून. याबद्दल सविस्तर बातमी अशी आहे की पैठणमध्ये इंदिरानगर येथे धारधार चाकू घुसवून एका 17 वर्षीय अल्पवयीन अनमोल देविदास आहिरे याची निर्घृण हत्या करण्यात आली. फिर्यादी देविदास शशिकांत आहिरे राहणार इंदिरानगर यांनी सांगितले की दिनांक 2 जून रोजी सायंकाळी 7 ते 7:30च्या सुमारास मला आमच्या गल्लीत राहणारा माझ्या चांगल्या ओळखीचा विकास पांडुरंग पवार याचा फोन आला व म्हणाला की अनमोल याने त्याचा मुलगा साईनाथ याच्यासोबत भांडण केले आहे, तू कुठे आहेस? विकास पवार याने भांडण केल्याचा जाब विचारण्यासाठी गल्लीत बोलावल्याने देविदास आहिरे व चुलत भाऊ रवी आहिरे हे दोघे इंदिरानगर चौकातील नगरसेवक ईश्वर भाऊसाहेब दगडे हा राहत असलेल्या रेणुका अपार्टमेंट येथे पोहोचले. त्यावेळी वाद मिटवण्यासाठी देविदास आहिरे यांनी पत्नी अनुसया व मुलगा अनमोल याला फोन करून त्या ठिकाणी बोलावून घेतले. त्या ठिकाणी त्याची आपापसात बोलाचाली चालू असताना येणारे जाणारे बरेच लोकांची गर्दी जमा झाली. तेव्हा त्या ठिकाणी गर्दीत साईनाथ विकास पवार हा रेणुका अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये पळत गेला आणि देविदास आहिरे तेथे जाण्याअगोदरच पार्किंगमध्ये लपवून ठेवलेला चाकू हातामध्ये लपवून परत पळत येऊन अनमोल देविदास आहिरे याच्या छातीमध्ये व पोटात सपासप वार केलेत. तेव्हा विकास पवार आणि नगरसेवक ईश्वर भाऊसाहेब दगडे हे जातीवाचक शिवीगाळ करून मार त्याला, तो जास्त माजला आहे असे सांगून साईनाथ पवारला अनमोल याला चाकूने मारहाण करायला सांगत होते. त्यावेळी अनमोल याच्या आईने साईनाथ याला लोटारोट करून प्रतिकार करत असताना विकास पवार यांनी त्याच्या आईला जबरदस्तीने बाजूला ओढून धरले व साईनाथ पवारला मोकळे सोडले जेणेकरून साईनाथला मारहाण करता येईल. हल्लेखोरांनी चाकू मारून त्या घटनास्थळावरून पळ काढला. अनमोल अतिशय रक्तबंबाळ जखमी झालेला पाहून जमलेला जमावापैकी राजू गुलाब करवंदे, विशाल लक्ष्मण बनसोडे, राजू सर्जेराव गायकवाड यांनी गंभीर जखमी झालेल्या अनमोलला मोटारसायकलवर बसवून तातडीने सरकारी दवाखान्यात पैठण येथे घेऊन गेले. परंतु दुर्दैवाने अनमोल हा त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पैठण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांनी घटनास्थळी धाव घेतली. संशयित आरोपी विकास पांडुरंग पवार, नगरसेवक ईश्वर भाऊसाहेब दगडे आणि साईनाथ विकास पवार यांच्यावर दिनांक 3 जून रोजी भारतीय न्यायदंड संहिता BNS 2023 कलम 103(1), 49, 54, 55, 60(a) तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 कलम 60(a), 3(v), 3(1)(r), 3(1)(s), 3(2) VA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपींना शोधण्याकरिता पथकाची शोध मोहीम सुरू आहे. त्यामुळे पैठण पोलीस स्टेशन येथे पीडित कुटुंब आणि संतप्त नागरिक प्रचंड प्रमाणात जमाव करून आरोपींना फाशी द्या, ईश्वर दगडेला अटक झालीच पाहिजे अशा प्रकारे आवाज उठवत आक्रमक भूमिका मांडली. यानंतरचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी हे करीत आहेत. ईश्वर दगडे म्हणला त्याला मारून टाक मला वाचून कोणी काही वाकडं करू शकत नाही म्हणे. कोणी काही वाकडं करू शकत नाही. बिनधास्त मारून टाक म्हणे. मला काही घेणं देणं नाही म्हणे. माझ्या लेकराला राजू गायकवाडनं गाडीवर बसलं, दोन पोरं घेऊन आणि तोंड बांधून पळून गेला. ईश्वर दगडेला लेकरू पाहिजे नाही तर आम्हाला त्याला फाशी पाहिजे. लेकरू पाहिजे त्याचा त्याचा लेकरू आम्ही सांभाळू नाही तर मारून टाकू ही आमची इच्छा राहिली. त्याने आमचं लेकरू मारलंय ना, आम्हाला त्याचा लेकरू पाहिजे. पैसे देऊन त्याच्यात पैशाची ताकद आहे, पैशाची ताकद आहे. न्याय मिळालाच पाहिजे. आमच्या
लेकरं नाही का दिसत? आता आम्हाला हसत होते दोघं जण. हा. त्याला बी अटक झाली पाहिजे. करून टाकेल. आरोपी अटक आहे, त्याच्याकडे अजून तपास बाकी, त्याला कोर्टात अजून हजर करायचं आहे. मी माझ्या मुलांना नुसतं असं मारीत राहिलं तर इतकं धारदार हत्या. आपल्याकडे सीसीटीव्ही आहे ना, सीसीटीव्ही आहे. असं करीत होते. आणि सर त्याने न्याय मागायला ते म्हणले तुम्हाला न्याय देतो आम्ही, तुम्ही न्याय घ्यायला या दोघं नवरा बायको. ते न्याय घ्यायला गेलेत ना, मग त्याला नेलं सगळं. तर दुसऱ्या माणसं म्हणजे जाऊ नका, आपण तरी न्याय घ्यायला गेले. तक्रारीमध्ये ना आपण सगळं घेतलेलं आहे तसं. पण न्याय न देताना मारून आता हे कारण काय माहितीये का, पुढची प्रक्रिया जर चालू झाली नाही, आम्ही सगळे अधिकारी त्यात व्यस्त आहे. मग तपास कोण करणार सांगा? मी इथं व्यस्त आहे. निर्णय घेतो आम्ही ते बायकोला त्याच्यासाठी आपण त्याला बाहेर आणलं ना. तुमचं म्हणणं काय ते त्यांनाही चौकशीसाठी आणतो मी, ठीक आहे? दोन बायका आहेत, एक त्या building मध्ये आहे, एक त्या घरामध्ये आहे. कसं करणार सांगा? रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.